आईला हे रानात काम करायचं आहे ना, लई कंटाळा येतो बरं का. राक्षे तुम्हीच आहेत का? हा मीच आहे. अच्छा, ते लोन देण्यासाठी आम्ही चौकशी करायला आलो होतो. म्हणजे द्यायला द्यायचंय का घ्यायचंय? द्यायचंय. मग मीच आहे. चहा बी काय घ्यायचा का? नाही नाही, ठेवायला बी कोण नाही आमच्या इथे. तुम्हाला कशावरती लोन पाहिजे? तुम्ही कशावरती देता? आम्ही घरावरती देतो. घर होय? हा. मॅडम का हो, कचरा गेला डोळ्यात? घरबीर काय नाही आम्हाला. हे शेजाऱ्याचं घर आहे, त्याच्याच दारात बसून असत. या बघा माझं घर हे, नुसते इटा रचल्यात. एक दिवस बायको आज झोपती आणि मी बाहेर झोपतो, आणि दुसऱ्या दिवशी मी आज झोपतो आणि बायको बाहेर झोपती. 30 वर्ष लग्नाला झाल्यात पण पोर बाळ नाही अजून. लय अवघड आहे घराचं. शेतीवरती पण देतो आम्ही. शेती? हा. आय 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 आय. काय झालं? विचारूच नका हो शेतीचं. ठीक आहे, जाऊ द्या मग. अहो नाही तसं नाही, म्हणजे शेतीचं काय सांगायचंय. या गाव आमची शेती नुसती रानात दगडच, मातीचा पत्त्या नाही त्याच्यात. अरे अरे. तसा प्रयत्न चालू आहे आमचा, रोज जाऊन सोनकट टाकतोय. 30 वर्ष झाली सोनकट टाकतोय, माती तर वाढा ना, आमचंच पाय भरत येत. लय परिस्थिती गरीब आहे हो मॅडम आमची. हे कपड्यावर नका जाऊ तुम्ही माझ्या. बेडशीटच्या चड्ड्या शिवून घालतोय आम्ही. काय सांगायचं तुम्हाला, लय अवघड आहे. तुम्ही घरात असल्यावर घरातल्यांना असं बोर बिर होत नसेल, फुल एंटरटेनमेंट का? अहो खरी परिस्थिती सांगतोय तुम्हाला, आता दाखवू बी शकत नाही, अशा ठिकाणी फाटल्यात आमच्या चड्ड्या. नका दाखव, असू दे. ठीक आहे, लोन मिळतंय तुम्हाला, पण तुम्हाला जामीनदार पाहावे लागतील 2. लोन मिळतोय होय? हो, लोन अजून कुठल्या कुठल्या प्रकारचं लोन आहे तुमच्याकडे? अजून आम्ही काय गुरांवरती लोन देतो. गुरांवरती पण लोन देता? गुरांवर. अहो गुरं तर आम्हाला बघायला नाही. गुरं काय सांगायचं तुम्हाला, लय अवघड परिस्थिती आहे. ते शेजाऱ्याची गुरं आहेत. अहो प्यायला दूध नाही आम्हाला, कुत्र्याच्या दुधाचा चहा पितोय आम्ही. काय सांगायचं तुम्हाला, नवरा बायको. लय अवघड परिस्थिती आहे आमच्या इथं. दुधाचा पत्त्या नाही, काय नाही. तेवढं आम्हाला गुरांसाठी बघा आपलं 2-3 लाख भेटलं तर लोन. नाही भेटन, तेच म्हणलं तुम्हाला जामीन लागन. जामीन होय? 2 जामीन आहे का कुणी? हा, जामीन काय तयार करायला त्याला काय लागते? अजून कसलं लोन आहे? म्हणजे आम्हाला आहे ना, घराचं एक लोन द्या, शेतीचं एक लोन द्या, गुराचं एक लोन द्या. काळजी करू नका, सगळे पैसे फेडतो आम्ही. अच्छा, पोल्ट्री फार्म वरती पण देतो, म्हणजे कोंबड्यांवरती. कोंबड्या? कोंबड्यांची तर एवढी अवघड परिस्थिती आमची, काय सांगायचं मॅडम तुम्हाला. सांगा की. आयुष्यात का पाहिलं कोंबडी नाही आम्हाला कधी, माहितीये का तुम्हाला. पाहुणं रावळं आलं तरी आम्ही कावळं मारून आणतोय आणि सांगतोय कडकनाथ कोंबडीचं मटण आहे का, काळे. अच्छा, हा, लईच परिस्थिती वाईट आहे तुमची. परिस्थिती वाईट म्हणजे मॅडम काय सांगायचं, आमच्या सारख्याचं कल्याण करा, देव तुमचं भलं करा, देऊन टाका लोन असेल तर थोडंफार. तुमच्या राहणीमानावरून वाटत नाही तुमची परिस्थिती एवढी अवघड आहे. राहणीमानावर काय करताय? हा, दिसाय किती असू दे टाकक माणूस. अहो ते दाखवायचं दात वेगळं, खायचं वेगळं असतात. आता आम्ही असं राहतोय म्हणजे काय, हे कपडे कुठले आहेत माहितीये का तुम्हाला? हा, माहितीये का तुम्हाला? 13व्याचं जेवण करायला गेलतो एकाचं, त्यांनी पोशाख केलाय मला आणि त्याची कापडं बळच शिवल्यात. काय सांगायचंय तुम्हाला, परिस्थिती लय वाईट आहे आमच्याकडं. आमच्या घरात आहे ना, बटाटा वडा जरी केला ना आम्ही. घड्याळ होय? घड्याळ हे बंद पडक आहे, एकाने फेकून दिलं होतं, ते उचलून आणले. परिस्थिती इतकी वाईट आहे ना आमची. आमच्या घरात बटाटा वडा जरी केला का, आतमधला बटाटा आम्ही परत काढून घेतो. समजलं ना तुम्हाला आमची परिस्थिती? समजली, लईच बिकट परिस्थिती आहे तुमची. काय सांगायचं तुम्हाला, अन्न खायला पैसे नाही आमच्याकडे राहिलं. मग तुम्हाला एवढं 10 किलोमीटर येता येईल का एसटीने? एसटी बँकेत जामीन घेऊन पायी चालत देऊ आम्ही, त्याची ना काळजी करू तुम्ही. अच्छा, पैशाचं बघा फक्त तेवढं. हा, परत फेड होय? अहो करणार की, कोणाचं दिलं तवा तुमचं बुडवणार आहे? काय? कोणाचं बुडवलं तवा तुमचं बुडवणार आहे? अच्छा, हा, 2 विश्वासातले जामीन आणि कागदपत्र घेऊन बँकेत या मग उद्या. 2 हा, आणलेच. गावातले विश्वासू माणूस आहे मी, माणसं लगेच विश्वास टाकतात माझ्यावर. तोंडावर जाऊ नका माझ्या. या मग बँकेत. चालतंय. जामीनदार शोधायला लागेल.